महसूल मंत्री साहेब यांनी ही योजना पूर्ण राज्यभर प्रत्येक मंडळात आयोजन करावं, वर्षातून एका मंडळात 4 वेळा याचं आयोजन करावं, यासाठी निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे. पूर्वी यासाठी निधी उपलब्ध नव्हता, यावेळी निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे. तर या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. प्रत्येक जण या गावातील ज्यांना छोटे छोटे प्रश्न असतात, सामान्य जनतेत एकदम छोटे छोटे प्रश्न असतात, रोजच्या दैनंदिन ज्या गरजा असतात, म्हणजे दाखले असतील, कुठलेही सर्टिफिकेट्स असतील, ते आपल्याला काढायला वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तहसील स्तरावर असतील किंवा इतर महसूल डिपार्टमेंटला असतील. तर हे कुठल्याही या योजने थ्रू हे जे आपले सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला इथेच मिळतील. तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे विस्तारित रूप या योजनेचं. तर डिपार्टमेंटचे सर्व सहकारी, माझे सहकारी, कर्मचारी, तसेच इतर पदाधिकारी आणि इथे उपस्थित सर्व लाभार्थी आणि जनता यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज इथे सर्वांनी जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलंच आहे, महसूल विभागांतर्गत राज्यातील मंडळ स्तरावर सर्वसामान्य जनतेसाठी आपण जो हा कार्यक्रम राबवत आहोत, याच्यामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग, तसेच इतर जे काही योजना आहेत, जे लाभार्थी आहेत, जसं 7/12 फेरफार असेल, शेती संदर्भात असेल, महसूल विषयक सर्व कामं असतील, जिवंत 7/12 असेल, तहसीलदारांनी आता सांगितलेलंच आहे तुम्हाला, रेशन कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, संजय गांधी योजना आहे, PM किसान योजना आहे. तर या सर्व योजनांचा अधिकाधिक लाभ सामान्य स्तरावर मिळावा, यासाठी हेलपाटे तुम्हाला मारावे लागू नये, यासाठी महसूल मंत्री असतात, वारस नोंद करायला आलेले गरीब लोक असतात, घरातला प्रमुख माणूस गेलाय, काय झालंय, दुःखी असतात. आणि म्हणून वारस नोंदीच्या संदर्भामध्ये नो डाऊट वारस नोंद करताना खूप काळजीपूर्वक बघितली पाहिजे. कारण आता जमिनीचे भाव आपल्याकडे एवढे कडाडले आहेत, त्यामुळे खोटे लोक सुद्धा वेगळ्या कोणाच्या नावाने विजय शिवतारे म्हणून दुसरा कोणतरी उभा राहतोय आणि बिनधास्तपणे रजिस्टर करतोय. असे प्रकार सुद्धा आपल्या लक्षात आले. जेव्हा होईल तेव्हा होईल. 10 वर्ष लटकत बसलं तर समोरचा माणूस येईल, तुला किती जमिनीचे मिळत आहेत, 2 कोटी मिळत आहेत, मला 25च दे. ही ब्लॅकमेलिंग करण्याची टॅक्टिक जी सुरू झाली आहे, त्यामुळे वारस नोंदी करताना निश्चितपणे काळजीपूर्वक केली पाहिजे. पण जिथे एकदम क्लिअर कट पिक्चर आहे, वडील गेलेले, आई आहे, रेशन कार्ड आणि सगळं आहे, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे, जे काय असेल निश्चितपणे त्याच्या वारस नोंदी त्या प्रभावीपणे 48 तासाच्या आत जेन्युइन शेतकऱ्यांच्या जे आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने तर आपल्याला ती वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे. आणखी सर्व शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या तक्रारी आहेत ना, त्या TLRच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, हुशार मुलं तयार होतात आणि मग त्यांना मदत म्हणून हे दाखले वगैरे त्यांचे वेळच्या वेळ देणे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं काम आहे. मला आता कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की 513 ट्रॅक्टर आपण देतो. त्याच्यानंतर मला वाटतं 77 वगैरे काहीतरी अवजारांची बँक, म्हणजे ट्रॅक्टरचं साहित्य त्यात ते आपण सगळं देतो. योग्य लोकांना योग्य त्याची बरोबर नोंद करून घेऊ. कारण याच्या अगोदर काय व्हायचं, आता सगळं शासनाने एकदम ऑनलाईन केलं. याच्या अगोदर काय असायचं, जो आमदार आहे ना त्याच्याच लोकांना ते पॉयझन पासून सगळं औषधं मारायचं, पॉयझन आहे ना ते सुद्धा त्याच्याच माणसाला. आता तसं नाही, ऑनलाईन आहे. त्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचा न्याय लोकांना देण्यासाठी शासनाने पारदर्शी पद्धत सगळी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या तर तालुक्यावर आता विशेष लक्ष आहे. एवढी मोठी मोठी कामं आता IT पार्क आपल्याकडे 1450 एकर होते, 3000 एकरवर विमानतळ होते. तुमचा पुरंदर उपशासाठी आता आणखी 56 कोटी रुपये देत मी जवळजवळ 112 कोटीचं तलावाच्या तोंडापर्यंत पाईपलाईन जाईल अशा प्रकारचा संपूर्ण योजना करून ते देखील आपण मंजूर करून घेतले. या 3 तारखेची डेट मी कॅन्सल केली. निवड शो नको आहे आणि 7-10 दिवसानंतर ती जी आपण तारीख घेतली त्या तारखेमध्ये रेकॉर्ड झालं. मला वाटतं थोडे 100-200 फक्त
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते ते 99,000 झाले. 1,00,000 लाभार्थी त्यावेळेस ते झाले. ट्रॅक्टरचा एक रेकॉर्ड झाला. 113 ट्रॅक्टर फक्त पुरंदरला दिले गेले. बाकी जिल्ह्याचा तर सोडा, तो जिल्ह्याचा कार्यक्रम होता. आणि म्हणून एखादा योजना राबवताना ती प्रॅक्टिकली अंमलबजावणी करताना तिच्यातून रिझल्ट आले पाहिजेत. मी जेव्हा आता तहसीलदार सांगत होते त्यावेळेस मी बारकाईने ऐकत होतो. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे, वारस नोंदी किती झाल्या. मी नेहमी, आता मला वेळ नाही मिळाला 1-1.5 वर्षामध्ये, नाहीतर मी दर 4-5 महिन्यामध्ये रेव्हेन्यूच्या सर्व अधिकाऱ्यांना आढावे घेत असतो. काही ठिकाणी असंही झालेलं आहे साहेब, तुम्ही ज्या वारस नोंदी 2-2 वर्षापासून पेंडिंग आहेत ना, त्या का पेंडिंग आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्या. बऱ्याच ठिकाणी असं होतं की मला पैसे दिल्याशिवाय मी नोंद. प्रचंड नाराजी या बाबतीमध्ये होती. अर्थात त्याला कारण फक्त प्रशासन नाही, त्याला कारण शेतकरी सुद्धा आहे. एखादी मोजणी आणली, चव्हाणला नोटीस दिली, पण तो मला मिळालंच पाहिजे, मिळालंच नाही, आणि तो दांडा घेऊन उभा राहतो, अधिकाऱ्यांना त्रास देतो. अशी चित्र होत असतात. पण निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला हा विषय आजच्या घडीला एअरपोर्ट होत असल्यामुळे जे महत्वाचे विषय आहेत त्यातली वारस नोंद, दुसरा भूमी अभिलेख, त्याचे नकाशे, हे सगळ्यात कन्फ्युजन करून जी मंडळी त्रास देणारी असतात ती फक्त संभ्रम निर्माण करतात आणि त्या संभ्रमाच्या माध्यमातून अधिकारी घाबरतात आणि मग लोकांना ब्लॅकमेलिंग करत असतात. म्हणून या एअरपोर्टच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची जी आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे एक प्रॉपर सातबारे व्यवस्थित करणे. बहिणींची नावं कोणी कितीही सांगितलं ना तरी बहिणींची नावं जानाई शिरसाई म्हणून पाणी, पण पाणीच नाही जानाई शिरसेला. म्हणून मी लोकसभा लढत होतो त्यावेळेस बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातली दुष्काळी गावात 29 गावात फिरत असताना पाणी प्यायला देखील नाही हे बघून 50 वर्ष सत्ता असताना असं का ही खंत मनाला लागली. आणि माझ्या डोक्यात तिसऱ्या दिवशी आयडिया आली की नीरा नदीमधून 100 TMC पाणी, तर 10 TMCचं वीर धरण आहे, 10 वीर धरणं, एवढं पाणी वाया जाते आणि ते खाली भिवेला मिळते. नीरा नदी भिवेला मिळते कुठे, उजनीच्या खाली, खाली आपलं धरण नाही आणि सगळं पाणी कर्नाटकात वाहून जातं. आणि कमीत कमी 5 TMC पाणी तिथून उचलून, नेरेतून उचलून करेंट टाकायचं, नाझर धरणात टाकायचं, तिथून पंपिंग करून, जसं शिंदेवणी घाटात डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे तसं उंच ठिकाणी डिस्ट्रीब्युशन चेंबर करून बारामतीची 29 गावं आणि पुरंदरची 10 गावं, हा प्रस्ताव मी त्यावेळेस मांडला. लोक सुरुवातीला बोलत होते, बाबा मी तर म्हटलं 50 वर्षात सुचलं नाही, ते बापूंना 3 दिवसात सुचलं.